तालुक्यातील विलवडे या गावी येणं झालं आहे माझं. तर आज इथे रेल्वे स्टेशन आहे, विलवडे रेल्वे स्टेशन. इथली चालक मालक रिक्षा संघटना, रेल्वे कर्मचारी वृंद आणि प्रवासी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यनारायणाची पूजा ठेवण्यात आली होती. आणि आज रात्री कार्यक्रम म्हणून, मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून इथे बहुरंगी नमन ठेवलं गेलं आहे. तर आपल्याला दुसऱ्यांदा, मागच्या वर्षी आपण इथेच याच गावामध्ये नमन पहिल्यांदा पाहिलं होतं आणि त्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तुम्ही तो चॅनलवर जाऊन बघू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईन. खूप सुंदर असतं असं नमन आणि गेल्या वर्षी मी अनुभवलं होतं. आता यावर्षी पुन्हा अनुभवणार आहे. तुम्ही पण या व्हिडिओमधून अनुभवू शकणार आहात. तर आपल्याला ही पुन्हा संधी आहे. आपण आता रेल्वे स्टेशनला जाणार आहोत. आपल्या वाडीतले काही मित्रमंडळी आहेत आपल्यासोबत. आत्ता रात्रीचे वाजले 10:30. तर आपल्याला 11 वाजता नमन सुरू होणार आहे. हे 2 भाग होतील, कदाचित मोठे असतील आणि कारण हे बऱ्यापैकी मोठं असतं. 1-2-3 तासाचा चालणारा कार्यक्रम आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. जाऊया आपण रेल्वे स्टेशनकडे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंग देवतेला नम्र अभिवादन करून प्रथम आपल्या आराध्य दैवत सर्वांचे लाडके म्हणजे बाप्पा श्री गणराया या गणरायाच्या चरणी वंदन करून सह्याद्रीच्या कुशीत जन्म घेणारे, सह्याद्रीच्या कुशीत जन्म घेणारे महाराष्ट्राचे रक्षण करते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांना किंवा मानाचा मुद्रा. तसेच आमच्या गावची ग्रामदेवता आई सोळजाई माता व या तलवडे गावची ग्रामदेवता श्रीदेवी जुगाई व श्रीदेव धनी केदारलिंग यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन चालक मालक रिक्षा संघटना, स्वराज्य चालक मालक रिक्षा संघटना विलवडे व प्रवासी वाहतूक संघटना आणि विलवडे रेल्वे स्टेशन कर्मचारी वृंद यांच्या संयुक्त विद्यमाने
या दुर्वा गणपतीला अतिशय का प्रिय असतात, म्हणून आम्ही आपल्या समोर घेऊन येत आहोत दुर्वांचे महत्व. दुर्वांचे महत्व. देव, या सभेमध्ये प्रत्यक्ष यमराज कोठे दिसत नाही, त्यामुळे हा संगीत उत्सव कसा साजरा करावा? देव हो, प्रत्यक्ष यमराज यांनी समस्त देवगणाला सभेचे आमंत्रण दिले, परंतु स्वतः यमराज मात्र आलेले दिसत नाहीत. हे काही योग्य नाही. मला वाटते आपण हा तिलोत्तमेचा नृत्याविष्कार लवकरात लवकर चालू केला पाहिजे. बरोबर आहे ना देव? तिलोत्तमा, तुझ्या नृत्याविष्काराला सुरुवात करावी. भक्ती मार्गाचा हा नमुना, सुगंधी ही काव्य सुमना, चिपळ्या अन घेऊन वीणा, माझी वंदना या विश्वाचारणा. हो हरि ओम नमो नारायणा. 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 भक्ती मध्ये गेलो आऊनी, म्हणती मजला होणार मुनी, धर्माचा राजा हो कल्याणी, सप्त पाताळी आगमनी, सप्त पाताळी आगमनी, सप्त पाताळी आगमनी. समजवितो या भक्तजना, उद्धार जीवनाचा करण्या, एक नवधा हृदया मदना. ओ हरि ओम नमो नारायणा. 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 ओम 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 हरि ओम नमो नारायणा. नारायण नारायण. समस्त देव हो, या नारदाचा सादर प्रणाम. नारायण नारायण. देव, ऋषी, गंधर्व, आपण एवढे शांत का बरं? नारदुनी, या प्रत्यक्ष यमाच्या सभेत यमराज कोठे दिसत नाहीत, यामुळे आम्ही संगीत उत्सव बंद ठेवला आहे. नारायण नारायण. परंतु देव हो, या ठिकाणी प्रत्यक्ष देवादिदेव इंद्रदेव असतात ना. अहो इंद्रदेवा, आपण तरी कसे काय नाचगाणे बंद ठेवला? मुनिवर्य, माझे देखील हेच म्हणणं आहे. अहो, सौंदर्याने नटलेली ती तिलोत्तमा पाहून आम्ही अगदी तिच्यावर मोहित झालो आहे. कधी एकदा तिचा तो नृत्याविष्कार आम्ही पाहतो असं झालं आहे. तिलोत्तमा, तुझ्या नृत्याविष्काराला सुरुवात करावी. नारायण नारायण. तिलोत्तमा, तुझ्या नृत्याला सुरुवात करावी.
नारायण. देव ऋषी गंधर्व इंद्रदेव, आम्ही आमच्या नगरीमध्ये हजर नसताना तिलोत्तमेचे नाच गाणे कसे काय चालू केले? अहो यमराज, माझे देखील हेच म्हणणे आहे. प्रत्यक्ष आपल्या सभेत आपण उपस्थित नसताना अहो इंद्रदेवा, आपण तरी कसे काय नाच? बरोबर आहे ना मुनी? यमराज, आपल्या यायला खूप उशीर झाला होता आणि सौंदर्यानं नटलेली ती तिलोत्तमा पाहून आम्ही मोहित झालो होतो, म्हणून आम्ही हा तिलोत्तमेचा नृत्य आविष्कार चालू केला. वा इंद्रदेव, इंद्रदेव, पण तुम्हाला माहित आहे की आमच्या यमनगरीमध्ये हजर नसताना तिलोत्तमेचे नाच गाणे चालू केलेत. यमराज, जरा मागे वळून त्या तिलोत्तमेकडे तरी पहा. तिचे तेव्हा प्रतिम सौंदर्य पाहून आपण देखील तिच्यावर मोहित झाला की राहणार नाही. वा वा इंद्रदेव, चला तर तिलोत्तमेचे नाच गाणे चालू करू. ठीक आहे यमराज, तिलोत्तमा, तुझ्या नृत्य गाण्याला सुरुवात करावी. असा आनंद सोहळा घडला यमनगरीत, आज घडला यमनगरीत. असा आनंद सोहळा घडला यमनगरीत, आज घडला यमनगरीत. घाला आवर मोहाला या नृत्य दरबारात, घाला आवर मोहाला या नृत्य दरबारात. असा आनंद सोहळा घडला यमनगरीत, आज घडला यमनगरीत. असा आनंद सोहळा घडला यमनगरीत, आज घडला यमनगरीत. नटून खटून सुंदर करून आले गा, पाहुणी सभेला प्रेम सुगंधी झाले गा. नृत्य कराया तन मन माझे मोहिल गा, पाहुणी रूप देव सारे फुलले गा. पाहुणी रूप देव सारे फुलले गा, पाहुणी रूप देव सारे फुलले गा. अशी तिलोत्तमा नाचे, नाद घुमे या विश्वात. अशी तिलोत्तमा नाचे, नाद घुमे या विश्वात. असा आनंद सोहळा घडला यमनगरीत, आज घडला यमनगरीत. असा आनंद सोहळा घडला यमनगरीत, आज घडला यमनगरीत. मी कोण आहे आणि ते कसं काय आलो आणि माझा जन्म कुणापासून झाला आहे? अरे राक्षसा, देव लोकांची सभा भरवण्यामध्ये आली, त्यामध्ये तिलोत्तमेचे नाच गाणे चालू होते. तिलोत्तमेचे नाच गाणे चालू असता क्षणी माझे तेज जमिनीवर पडतात तुझी उत्पत्ती झाली. म्हणजे तुमच्या तेजापासून माझी उत्पत्ती झाली. होय, मग माझे नाव काय आहे? अरे तुझे नाव आदला सूर असे ठेवत आहे. वा, म्हणजे पिताश्री, तुम्ही माझे नाव अंडरासून ठेवले आहात. मग सांगा पाहू, माझ्यासाठी कोणती कामगिरी आहे ते? अरे तुझ्यासाठी कामगिरी साऱ्या देवांना सोडून की पळू करून सोडू. त्यांचे चरित्र मंडल, त्यांचे
चरित्र मंडळ चालून भस्मसात करतील. पिताश्री, आपण सांगितल्याप्रमाणे सर्व देवांना सल्लाकी पळा करतोय आणि त्यांचं सारा चरित्र मंडळ चालून भस्मसात. पिताश्री, मला फक्त आपला आशीर्वाद द्या. विजयी हो. पिताश्री, या पण या प्रजात तेजापासून माझी उत्पत्ती झाली आहे आणि हे सारा दरिद्र मंडळ हो 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 अन्नसुरा. आणि पाहिलं का आपण काय जन्मताच वर मिळालाय पहा. होय मुनिवर्य ऐकलात ना आपण. नारायण नारायण. परंतु अन्नसुरा, तुला या वराची प्रसिद्धी आहे. मुनिवर्य, या वराची प्रसिद्धी म्हणजेच काय म्हणायचं आपलं. नारायण नारायण. अरे अन्नसुरा, यमराजांचे तेज जमिनीवरती पडतात, त्यातून तुझी उत्पत्ती झाली आणि तुझी उत्पत्ती होतात त्यातून सारे देव शहिरावैरा पळत सुटले आहेत. आणि मला वाटते हे सारे देव ते इंद्र दरबारी असतील. तू क्षणाचाही विलंब करू नकोस. असा त्या अमरावतीवर जा. तुला एकाच ठिकाणी तिन्ही देव पाहायला मिळतील. वा, म्हणजे मुनिवर्य एका दगडात तीन पक्षी. मुनिवर्य, आपण सांगितल्याप्रमाणे सर्व देवांना मी सळकी बरोबर सोडणार आहे आणि त्यांचे सर्व दरिद्र मंडळ चालून भस्मसात करणार आहे. मुनिवर्य, निघा आपण. नारायण नारायण. समस्त देवगण हो, या त्रिभुवनात त्या त्राही मार त्या अंगासुरान त्या त्रिभुवनात दिमाग घातलाय. काय करावं तेच काही सुचत नाही. इंद्रदेव, आम्हाला देखील या चिंतेची व्याकुलता लागली आहे. नारायण नारायण. देवही दैत्य पुढे हारले. देवही दैत्य पुढे हारले. अनलसुराने काय करावं तेच काही सुचत नाही. नारायण नारायण. देव हो, आता यावर मार्ग म्हणजे एकच. बोला बोला मुनिवर्य, कोणता मार्ग? त्या विघ्नहर्त्या गणेशाची आराधना करू. चला तर सारे देवगण मिळून त्या गणेशाची आराधना करूया. तो विघ्नहर्ता नक्कीच आपल्या हाकेला धावून येईल. चला तर. होई अभास भेटीची आस लागली भक्त जना. आला हा भारतूची आधार करीतो ही वंदना. हे देवा तुझी ओढ मना. तुझी ओढ मना.
होता गजानना. आता आपणच आमचे रक्षण करा हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे. देव आपण निश्चिंत राहा. त्या नसुराचा समाचार घेतो मी. ठीक आहे. कोण आहेस तू? मी पार्वती पुत्र अरे गजानन. वा, म्हणजे तूच करतो पार्वती पुत्र गणेश. हे गजानना, अरे मुक्कामी कर्तव्य माझा स्वाधीन कर आणि चावतो समजलास? त्या नसुरा ही गणेश नगरी मी तुझ्या केव्हा स्वाधीन करणार हे नाही. गजानना, अरे हे गणेश नगरी तुला माझ्या स्वाधीन करावी लागेल. नाहीतर त्या नसुरा मी तुला घेऊन टाकणार आहे. अरे ठीक आहे. अरे मग पाहूया. अरे पाहूया कोण मागितलं ते. नंतर चालतं. नारायण नारायण. देव हो, आम्हास वाटते गणराजांनी अंगासुराला गेल्यामुळे त्यांच्या अंगाचा दाह होत आहे. हो मुनिवर्य. गणरायाने अंगासुरा गिळल्यामुळे त्यांच्या अंगाचा दाह होत आहे. यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. बरोबर आहे आपले म्हणणे. मी माझ्याकडे असलेल्या हिमवृष्टीचा वर्षाव गणरायाच्या मस्तकी करूया. पाहतो पाहूया या हिमवृष्टीने तरी गणरायाचा दाह शांत होतो का? ठीक आहे इंद्रदेवा. मुनिवर्य, मी केलेल्या हिमवृष्टीने गणरायाचा दाह शांत झालेला दिसत नाही. मुनिवर्य, माझ्या हातामध्ये असलेले शीतल कमळ मी गणरायाच्या मस्ती ठेवत आहे. ठीक आहे विष्णुदेवा. मुनिवर्य, माझ्या हातामध्ये असलेले शीतल कमळ मी गणरायाच्या मस्ती ठेवले आहे. त्यामुळे गणरायाला पद्म पाण्यानं ओळखलं जाईल. ठीक आहे विष्णुदेवा. परंतु आपण ठेवलेल्या कमळाने देखील गणरायांच्या अंगाचा दाह शांत झालेला दिसत नाही. मुनिवर्य, माझ्यावर असलेले चंद्रकोर मी गणरायाच्या मस्तकी ठेवतो. ठीक आहे भोलेनाथा. हा पुढे गणरायाला भालेचंद्र नावाने ओळखले जाईल. परंतु भोलेनाथा, आपण ठेवलेल्या चंद्रगौरीने देखील गणरायांच्या अंगाचा दाह शांत झालेला दिसत नाही. ऋषीमुनी, आता यावर आपणच काहीतरी मार्ग काढावा. नागपुरी, माझ्याकडे हे एक पीठ ठेवा. एक पीठ्या मस्ती ठेवूया. मला या 21 दुर्वा होईल. त्याला सहस्त्रवेदी, दाने, टप्पे इत्यादी केलेल्याचं पुण्य मिळेल. नारायण नारायण. देव हो, ज्याप्रमाणे गणराज मयुरावरती स्वार होऊन आले त्याचप्रमाणे निघून जावे. ठीक आहे.
दिसे